नमस्कार मित्रांनो, तब्बल 10 दिवसाच्या गॅप नंतर मराठीशाळा.com या यूट्यूब चॅनलवर मी राज मेश्राम आपलं स्वागत करतोय। तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये शिक्षण विभागाचे अत्यंत महत्त्वाचे अपडेट, महत्त्वाचं एक परिपत्रक आपण जाणून घेणार आहोत। तर शिक्षण विभागाकडून एक महत्त्वाचा उपक्रम नवीन सुरू करण्यात आलेला आहे आणि तो असणार आहे स्टुडंट क्लब। तर मित्रांनो, राज्यातील इयत्ता 1ली ते 12वीच्या संपूर्ण विद्यार्थ्यांसाठी, संपूर्ण शाळांसाठी, संपूर्ण वर्गांसाठी विद्यार्थी समूह स्थापन करण्याबाबत महत्त्वाचं एक परिपत्रक शासनाच्या शिक्षण विभागाकडून निर्गमित झालेलं आहे। तर विद्यार्थी समूह आपल्याला कशा पद्धतीने स्थापन करायचा आहे त्याबाबतच्या महत्त्वाच्या सूचना, सविस्तर माहिती त्या परिपत्रकामध्ये दिलेली आहे। तर त्या परिपत्रकाची संपूर्ण सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर नमस्कार, मी राज मेश्राम, मराठीशाळा.com या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे। मित्रांनो, अत्यंत महत्त्वाची अपडेट, महत्त्वाची माहिती असणार आहे स्टुडंट क्लब म्हणजे विद्यार्थी समूह आपल्याला कशा पद्धतीने स्थापन करायचे याची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा। चला तर मग सुरू करूया। मित्रांनो बघा, महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून दिनांक 2/9/2025 ला 2 सप्टेंबरला हे जे परिपत्रक आहे हे निर्गमित झालेलं आहे। तर बघा, प्रति उपसंचालक, प्रादेशिक विद्या प्राधिकरण सर्व, प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था सर्व, शिक्षण निरीक्षक, शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक जिल्हा परिषद सर्व। आणि विषय बघा, अत्यंत महत्त्वाचा आहे विषय आहे राज्यातील सर्व प्राथमिक माध्यमिक शाळांमध्ये इयत्ता 1ली ते 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी शाळा वर्गस्तरावर विद्यार्थी समूह म्हणजे स्टुडंट क्लब स्थापन करण्याबाबत अत्यंत महत्त्वाचा विषय धरून हे परिपत्रक निर्गमित झालेले दिलेले आहे। आणि त्यानंतर संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊ। उपरोक्त संदर्भ विषयांवर राज्यातील सर्व प्राथमिक माध्यमिक शाळांमध्ये इयत्ता 1ली ते 12वीच्या विद्यार्थ्यांना अध्ययनास व सर्वकष विकासात पूरक ठरतील असे विद्यार्थ्यांच्या कृतिशीलतेला, अंगभूत कौशल्याला, कल्पकतेला, सृजनशीलतेला, ऊर्जेला, चिकित्सक वृत्तीला आणि अनुकरणशीलतेला वाव देण्यासाठी विविध समूह स्थापन करून त्याचे सुयोग्य कार्यान्वयन करणे आवश्यक आहे। यासाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 राज्य अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण 2024 मधील निर्देशकांचा यात समावेश आहे। या संदर्भाने काही विद्यार्थी समूहाची माहिती सोबतच्या यादीमध्ये देण्यात आलेली आहे। तर मित्रांनो बघा, आपल्याला जे काही विद्यार्थी समूह तयार करायचे आहे त्याची नावं सुद्धा इथे देण्यात आलेली आहे, कशा पद्धतीने आणि कोणते समूह आपल्याला तयार करायचे आहे। तर बघा, मराठी विषय समूह असणार आहे, इंग्रजी विषय समूह असणार आहे, हिंदी विषय समूह, उर्दू विषय समूह, भाषेसंदर्भात असणार आहे हे 3-4 समूह। त्यानंतर इतिहास विषय समूह असणार आहे, हे विषयानुसार असणार आहे। भूगोल विषय समूह, नागरिकशास्त्र विषय समूह, अर्थशास्त्र, गणित विषय समूह, विज्ञान विषय समूह, क्रीडा समूह, छंदनिहाय व सहशालेय उपक्रम समूह, विद्यार्थी संघटना समूह असणार आहे, चालू घडामोडी समूह, सामान्य ज्ञान समूह, स्वच्छता, आरोग्य व परिसर सुरक्षा समूह, पर्यावरण संवर्धन समूह, अशा विविध असे जवळपास 34 समूह इथे देण्यात आलेले आहे। या पद्धतीने आपल्याला ते शाळा स्तरावर, विद्यार्थी स्तरावर आणि वर्गानुसार ते तयार करायचे। तर बघा, आधुनिक तंत्रज्ञान समूह, शालेय कार्यक्रम व्यवस्थापन समिती समूह। तर मित्रांनो, हे सर्व जे समूह आहे हे देण्यात जे आलेले आहे हे इयत्ता 1ली ते 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी असल्यामुळे प्रत्येक विषयानुसार आणि प्रत्येक याच्यानुसार ते देण्यात आलेले आहे। तर बघा, परकीय भाषा समूह, समता सहकार्य समूह, आर्थिक साक्षरता समूह, अशा पद्धतीने ते देण्यात आलेले आहे। तर एकूण 34 असणार आहे। तर बघा, यामध्ये संपूर्ण सविस्तर माहिती दिलेली आहे। उपरोक्त नमूद समूहांची शाळा वर्गस्तरावर स्थापना, कामकाज प्रक्रिया इत्यादी बाबत मुद्देनिहाय सविस्तर माहिती सर्व शाळांसाठी विद्यार्थी समूह मार्गदर्शिका शाळा स्तर या पुस्तकामध्ये देण्यात आलेली आहे। सदर पुस्तिका अवलोकन करून त्यासोबत देण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे आपल्या कार्यक्षेत्रात कार्यवाही करावी। सदर पुस्तिका ही राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य पुणे संस्थेच्या या संकेतस्थळावर या लिंकवर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। राज्यातील प्रत्येक प्राथमिक माध्यमिक शाळेत इयत्ता 1ली ते 12वीच्या वर्गांसाठी दिनांक 15 सप्टेंबर 2025 पर्यंत विद्यार्थी समूहाची स्थापना करून कार्यान्वयन करणे आवश्यक राहील। राज्य मंडळाच्या अधीनस्थ सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये, प्राथमिक माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयामध्ये विद्यार्थी संख्येप्रमाणे शक्य तेवढ्या विद्यार्थ्याच्या आवडी व कल लक्षात घेऊन विद्यार्थ्यांचा ताण येऊ न देता दिनांक 15 सप्टेंबर 2025 पर्यंत स्थापन करण्यात यावे। सोबतच्या मार्गदर्शिकेत नमूद बाबी व्यतिरिक्त प्रत्येक समूहाशी संबंधित इतर बाबींचा समावेशही समूहाच्या कामकाजामध्ये करण्यात येईल। तसेच विद्यार्थी किमान एक तरी समूहात समाविष्ट असेल याची खात्री करावी। तर अशा पद्धतीने हे देण्यात आलेले आहे। उपरोक्त
विषयाव्यतिरिक्त नवीन विद्यार्थी समूह स्थापन करायचा असेल तर प्रथम तो उपरोक्त 34 समूहामध्ये समाविष्ट होऊ शकणार नाही याची शाळा स्तरावरच खात्री करावी आणि तरच नवीन विद्यार्थी समूह स्थापन करावा। अशा नवीन विद्यार्थी समूहासाठी प्रथम पुस्तकेतील नमुन्याप्रमाणे मार्गदर्शक सूचना तयार करण्यात याव्या आणि त्याची एक प्रत डाएटला माहितीस्तव पाठवावी। तर अशा पद्धतीच्या काही सूचना देण्यात आलेल्या आहेत। तर बघा इथे क्षेत्रीय अधिकारी कोण असणार आहे, प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, जबाबदारी असणाऱ्या जिल्हास्तरीय आढावा समन्वय, नोडल अधिकारी यांची नेमणूक व संनियंत्रण। तर मित्रांनो अशा पद्धतीचे इथे संपूर्ण इथे देण्यात आलेले आहे स्तरानुसार, जिल्हा स्तर, त्यानंतर गट शिक्षण अधिकारी, तालुका स्तरीय नियोजन संनियंत्रण, संकलन व पर्यवेक्षण, विस्तार अधिकारी, मुख्याध्यापक, शाळा पातळीवर समूहांची स्थापना, उपक्रम वेळापत्रक ठरवणे व कार्यवाही करणे, वर्ग शिक्षक समूह समन्वयक असणारे, विद्यार्थ्यांना प्रेरित करणे, बैठकांचे आयोजन, शिक्षक पालक कृती अहवाल तयार करणे अशा पद्धतीने। तर बघा विद्यार्थी समूह स्थापना कार्यान्वयन जिल्ह्यातील विविध स्तरावरील सुयोग्य समन्वयासाठी मार्गदर्शक सूचनासोबत जोडण्यात आलेल्या आहेत। याविषयी कोणतीही शंका असल्यास डाएट मधील नोडल अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा। तर अशा पद्धतीचे हे पत्र असणार आहे मित्रांनो। मार्गदर्शक सूचना इथे देण्यात आलेल्या आहेत शाळा आणि वर्ग स्तरासाठी। तर बघा प्रत्येक शाळेत मुख्याध्यापक शिक्षक यांनी विद्यार्थी समूह स्थापन करून कार्यान्वित करणे आवश्यक राहील। शालेय अभ्यासक्रमाशी सुसंगत असे समूहातील उचित उपक्रम निवडावे, तसेच उपक्रमाची पुनरावृत्ती टाळावी। तर अशा पद्धतीचे अत्यंत महत्त्वाच्या सूचना यामध्ये देण्यात आलेल्या आहेत। कशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे याच्या संपूर्ण सूचना देण्यात आलेल्या आहेत। सोबत मित्रांनो विद्यार्थी समूह उपक्रम जिल्हा जे नोडल अधिकारी आहे त्यांची यादी सुद्धा इथे देण्यात आलेली आहे। महाराष्ट्रातील संपूर्ण जे जिल्हे असणार आहे त्या जिल्ह्यातील कोण नोडल अधिकारी आहे, त्यांचं पद काय असणार आहे, कार्यालय आणि संपर्क क्रमांक वगैरे इथे देण्यात आलेला आहे। जसं आमच्या गडचिरोलीच्या डॉक्टर कल्पना तुकाराम बनकर मॅडम आहे, अधिव्याख्याता, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था गडचिरोलीच्या। तर प्रत्येक जिल्ह्याचे इथे नोडल अधिकारी सुद्धा देण्यात आलेले आहे, त्यांचे संपर्क क्रमांक सुद्धा देण्यात आलेले आहे। तर बघा मित्रांनो अशा पद्धतीचा एक महत्त्वाचा उपक्रम शासनाच्या शिक्षण विभागाकडून परिपत्रक जारी झालेला आहे आणि आपल्याला हे विद्यार्थी समूह जे आहे ते तयार करायचे आहे, कशा पद्धतीने तयार करायचे आहे याची संपूर्ण मार्गदर्शक सूचना इथे देण्यात आलेली आहे। आणि मित्रांनो यामध्ये एक लिंक देण्यात आलेली आहे, इथे आपल्याला हे विद्यार्थी समूहाबाबत एक मार्गदर्शक पुस्तिका असणार आहे, ती सुद्धा डाउनलोड करता येणार आहे। तर या पुस्तकाची PDF लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहे। या लिंकवर आपण क्लिक केल्याबरोबर ते जे असणार आहे ते आपल्याला PDF स्वरूपात डाउनलोड होणार आहे। तर त्याची PDF लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे, सोबतच या पत्राची लिंक सुद्धा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये असणार आहे। तर अत्यंत महत्त्वाची माहिती, महत्त्वाचा व्हिडिओ आपण जाणून घेतला मित्रांनो। शिक्षण विभागाची अत्यंत महत्त्वाची अपडेट होती ती आपण जाणून घेतलेली आहे। अपेक्षा आहे आपल्याला ही माहिती समजलेली असेल, व्हिडिओ आवडलेला असेल। व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या मराठीशाळा.com या YouTube चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा व्हिडिओ असंच एका नवीन माहितीसह नवीन अपडेटसह, तोपर्यंत धन्यवाद।